श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2025 हे वर्ष तुम्हाला आनंददायी, आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो व तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होवोत, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आज आपण नवीन वर्षाची सुरुवात गोड अशा पदार्थाने करणार आहोत. आपण आज बनवणार आहोत गाजराचा हलवा. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी 1 किलो गाजर किसून घेतलेले आहेत, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 150 ग्राम खवा घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स. सगळ्यात आधी आपण तूप टाकूयात पॅनमध्ये आणि आपण किसलेला गाजर हा तुपामध्ये परतून घेणार आहोत. खिडकीमधनं ऊन येत आहे, त्याच्यामुळे एकदम कढईवरतीच ऊन येत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गाजराचा कलर थोडाफार वेगळा दिसत आहे. आता आपण हे चांगलं तुपामध्ये परतून घेणार आहोत. 4-5 मिनिटं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. सध्या हिवाळा असल्यामुळे गाजर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. गाजर हे डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच गाजर खाल्ल्यामुळे कर्करोगाची शक्यता कमी होते. गाजरामध्ये व्हिटॅमिन सी असते, त्याच्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आपली. रोज आपण 1 गाजर खाल्लं तर कर्करोगाची शक्यता व हृदयविकाराचा झटका याची शक्यता कमी असते. म्हणून शक्य होईल तितकं गाजराचा आहारात समावेश करायचा. आता आपण यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेणार आहोत. आणि हे आपण चांगलं मिक्स करून मीडियम फ्लेमवर चांगलं शिजवून घेणार आहोत, पूर्ण दूध आटेपर्यंत. एकदम गाजराला असं तूप सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दूध पूर्ण असं आटलं पाहिजे. हे बघा, सगळं दूध गाजराने शोषून घेतलं आहे. दूध पूर्ण शोषल्यामुळे आपल्याला गाजराचा हलवा खाते वेळेस पांचट असं पाणीसारखं लागणार नाही, त्यामुळे चांगला परतून घ्यायचा. आता आपण या स्टेपला साखर टाकून घेऊयात. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गाजर गोड असतील तर साखर कमीच टाका, गाजरावर पण असतं. मी थोडी कमी केली साखर. आता आपण हे परत चांगलं मिक्स करून एकदम असं तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे गाजराला पण असं पाणी सुटल्यासारखं होतं. ते सगळं आपल्याला ड्राय असं करून घ्यायचं आहे. हे बघा, गाजर चांगलं असं ड्राय झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये खवा टाकून घेऊयात. ऑप्शनल आहे. आणि हा चांगला मिक्स करून घेणार आहोत आपण. अशा प्रकारे सगळं आपण परत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खिडकीमधून ऊन आल्यामुळे वेगळंच दिसत आहे ते. आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात.
आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपला असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आता आपण थोडंसं वरून असं तूप टाकून घेऊयात. छान असा फ्लेवर येतो हलव्याला. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.